भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण पाहायला मिळते। भारताचा जीडीपी अवघा 6.7% आला आहे, तर गेल्या 5 तिमाहीमधील ही सर्वात कमी दरवाढ आहे। देशातील कृषी क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे, तर भारताच्या जीडीपी मध्ये सातत्याने घसरण होताना दिसून येते। भारताचा जीडीपी दर गेल्या 5 तिमाहींच्या सर्वात कमी आलेला आहे, तर एप्रिल ते जून 2024 या तिमाहीतला जीडीपीचा दर 6.7% इतका घसरलेला आहे। या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच क्वार्टरमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे। गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी दर हा 8.2% इतका होता, मात्र आता तो घसरून 6.7% इतका आलेला आहे। तर शासकीय आकडेवारीनुसार देशाचा जीडीपी घसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे कृषी क्षेत्राची खराब कामगिरी आहे। कृषी उत्पादक इतकं कमी झाले, कृषी उत्पादन की त्याचा थेट परिणाम जीडीपीवर झाला आहे। एकीकडे भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातोय, तर दुसऱ्या बाजूला भारताच्या जीडीपी मध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळते आणि त्यामध्येच कृषी उत्पादन घटलेलं आहे। कृषी क्षेत्राची कामगिरी खराब राहिल्यानंच जीडीपीवर परिणाम झाल्याचं दिसतंय। भारत हा कृषी प्रधान देश असल्याचं म्हटलं जातंय। भारताची अर्थव्यवस्था ही सुसाट वेगाने धावत असल्याचा दावा केंद्र सरकार करतंय, मात्र दुसरीकडे कृषी क्षेत्राची कामगिरी का घसरली, त्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत, कृषी उत्पादन का घटले असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।